20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळे ह्या ठिकाणी ऐतिहासिक सत्याग्रह करून बहुजन समाजाला पाण्याचा हक्क मिळवून दिला। या घटनेला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि महाडमधल्या ऐतिहासिक चौदारवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शासनाकडून मानवंदना देण्यात आली। त्यावेळी घटनास्थळी मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय शिरसाट तसंच मंत्री महोदय सह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला होता त्याच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही आलेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या आणि तिथे विविध गोष्टी उभारण्याच्या संदर्भात जो आराखडा तयार केलेला आहे त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे। हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह हा समतेच्या कडे भारताला नेणारा अशा प्रकारचा सत्याग्रह राहिलाय। मानवतेच्या दृष्टीनं जेव्हा मानवाला मानव मानायला तयार नव्हता त्यावेळेस मानवतेची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा सत्याग्रह आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की आज खऱ्या अर्थानं ही आठवण ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळी या देशामध्ये विषमतेने ज्या प्रकारे व्यवस्था उभी केली होती त्या व्यवस्थेमुळेच आपल्याला गुलामगिरी स्वीकारावी लागली आणि म्हणून कधीच आपल्या देशात ही विषमता येऊ नये अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे। म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की सर्वात मोठा अपराध जर काही असेल तर तो अस्पृश्यता आणि विषमता असा हा अपराध आहे। आणि म्हणून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समता आणि विषमतेने झालेलं नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत। या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिवादन केलं आहे। सर, जलशुद्धीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन तुम्ही केलं, या ठिकाणाला खूप मोठं महत्त्व देखील आहे। यापुढच्या काळात सुद्धा काही विकासात्मक आराखडा नवीन केवळ जलशुद्धीकरण नाही आहे, त्याचा भरपूर विकास त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तो विकास आम्ही करणार। ऐतिहासिक तलावावरती सामाजिक समतेचा होकार दिला। मनोवादाने देशाला घेरलेला असताना, राज्याला घेरलेला असताना सर्व समाजाला न्याय हक्क मिळण्याचा अधिकार आहे ही कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाडच्या ऐतिहासिक तळावरती केली। 100 वर्ष पूर्ततेच्या होत आहेत अशा वेळेला हा ऐतिहासिक सत्याग्रह देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावा आणि हे शताब्दी वर्ष फार मोठ्या प्रमाणावरती सादर व्हावं अशी इच्छा मागे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी प्रकट केली होती। मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं, अमित भाईंना पत्र दिलं होतं। मी तर लोकसभेचा सदस्य या विभागाचा म्हणून माझा प्रयत्न राहील की 20 मार्च 2027 रोजी 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला संविधान ज्या देशाला मिळालं, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था ज्या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, अशा या 20 मार्च 2027 रोजी गौरवशाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हावं अशी विनंती पुढच्या आठवड्यात ज्यावेळेला मी लोकसभेच्या अधिवेशनाला जाईल त्यावेळेला पंतप्रधान महोदयांना करणार आहे। आज 57 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला, त्याच्याबद्दल राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, सुनेत्रा बहिणी, अजितदादा त्या कालावधीत होते, त्यांच्याकडे मागणी केली होती आणि मी विनंती केली होती की अर्थसंकल्पीय भाषणात या ऐतिहासिक क्षणाचा उल्लेख त्या ठिकाणी व्हावा। मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात केला, त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। माझी दुसरी मागणी सरकारकडे आहे, केंद्र सरकारकडे आहे, एक विशेष निधी यासाठी उपलब्ध व्हावा की
आज 57 कोटी रुपयाचा विशेष निधी संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत उपलब्ध करून दिला आहे. 300 कोटी रुपयाचा एक आराखडा तयार केला जावा. याच्यासाठी महाडची भूमी एक ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याचा हुंकार हा सुद्धा शेकडो वर्षाच्या कालावधीच्या नंतर राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्यांनी दिला. त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी ही रायगड किल्ल्यावरती केली. तो ऐतिहासिक ही भूमी, सामाजिक समतेची ही भूमी, या भूमीमध्ये सुद्धा 300 कोटी रुपयाचा वेगळा नियतव्यय उपलब्ध करत त्याच्यातून महाड शहर त्याच्यातल्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवण्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आराखडा तयार केला जावा अशी मागणी मी भारत सरकारकडे सुद्धा यापूर्वी केली. आता हे पुन्हा पाठपुरावा करेन. राज्य सरकारकडे सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये करेन. तमाम भीमसैनिकांना, तमाम माझ्या जिल्ह्यांतील राज्यांतील जनतेला आज आजच्या या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने विनम्रपणाचं अभिवादन करतो. धन्यवाद. सर